पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार मूळ आद्य गुरु, जो विश्वेश्वराचा ईश्वर आहे, स्थावर जंगम जे आहे त्याच्यासाठी आधार असलेला हा मूळ आद्य गुरु भगवंत, त्याला प्रणिपात करून ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांना ज्यांनी किंकर केलेलं आहे त्याचंच नाव सर्वेश्वर, आणि तोच सर्व जीवमात्रांना थारा देणार आहे। या भूगोलाला तुझाच आधार आहे, तूच ब्रह्मांडाचा तारू आहेस। ब्रह्मांडाचा या अंतराचा पार भ्रमण फेरा करविणारा, निज भक्तांना आधार देणारा आणि भक्तांना भवसागर पार करून नेणारा, जे असुर तुझे दास आहेत, आणि त्याच ओंकार परब्रह्माला अखंडित असा नमस्कार असो। पाठीमागच्या अध्यायामध्ये निरूपण झालेलं आहे, 12 महिने गर्भामध्ये राहिले पण बालकाचा काही जन्म होईना, आणि त्याच्यामुळं आप्तजन सगळे नातेवाईक चिंतायुक्त झाले। एके दिवशी रावजी स्वतः पण सताईला सर्व वर्तमान सांगत होते। स्वामींचं दर्शन कसं झालं, कशा पद्धतीनं त्यांना पवित्र पावन अनुग्रह प्राप्त झाला। वराह तनुमणे वराह त्या पशुयोनीमध्ये जे महंत होते त्यांचा देहघात केल्याच्या नंतर त्याचं उद्धारण कसं झालं, आणि त्याच वराहाचा उद्धार केल्यानंतर तुझ्या पोटी मुलगा होईल असं स्वामीजींनी सांगितलं। मानव देह घेऊन महंत तुझ्या पोटी उदराला येतील असा स्वामींनी सांगितलेला वृत्तांत तो सर्व सतामाईला सांगितला। पुत्रप्राप्ती आपल्याला होईल, महंत आपल्या पोटी जन्माला येतील, हे मानस आहे। आणि ते ऐकल्यानंतर सताईलाही अत्यंत आनंद झाला। सतामाई सात्विक आणि सद्गुणी होती। पुत्र कामना मनामध्ये ठेवून त्याच पुत्राचं रात्रंदिवस ती ध्यान करू लागलेली आहे। त्रिभुवन तारक भगवंताचा ध्यास तिला लागला गेलेला आहे। अशा पद्धतीनं काही दिवस लोटल्याच्या नंतर भाग्य उदयाला आलं, आणि महंतांनी सूक्ष्म रूपानं आपण स्वतः सताईच्या गर्भामध्ये प्रवेश केला। गर्भसंभव झाल्याबरोबर सताईचं रूप जे आहे ते सगळं पालटलं गेलं। सताईची चिन्ह पालटली गेली, दिव्य तेज असं त्या सताईच्या मुखावरती आणि शरीरावरती दिसू लागलेलं आहे। मनामध्ये अतिशय समाधान आहे, उदरामध्ये महंत संभवलेले आहेत, प्राप्त झालेले आहेत, आणि त्याच्यामुळं सर्व शरीर जे आहे ते शोभिवंत दिसू लागलेलं आहे, आणि स्वतःला विसरून गेली। या चराचरामध्ये सताई भगवंताला पाहू लागलेली आहे। रावजींचं तपाचं अपार असं तपसामर्थ्य आणि सताईची थोर अशी पतिव्रता वृत्त, म्हणून त्या दोघांच्या पोटी महंत अवतार तपोवीर आले। काळ कौतुकानं क्रमला गेलेला आहे। सात्विक असे डोहाळे पूर्ण झाले। 9 महिने 9 दिवस सरले गेले, पण जन्माची खूण काही प्राप्त होईना। 11 महिने पूर्ण झाले, पण तरीसुद्धा बाळांतपणाच्या वेदना काही येईना गेल्या, आणि त्याच्यामुळं घोर अशी चिंता वाढली गेलेली आहे। सगळे नातेवाईक चिंतायुक्त झाले। 11 महिने झाले तरीसुद्धा बाळ जन्माला येत नाही। आपसुकच
सगळ्यांना चिंता वाटू लागलेली आहे. कुणी मनामध्ये संशय घेऊ लागलेले आहेत, कुणाच्या मनामध्ये संदेह वाटू लागलेला आहे, शंका वाटू लागलेले आहे. सगळे जे नातेवाईक आहेत ते घरी आलेले आहेत आणि स्वतः मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की या पृथ्वी तलावरती अघटित असं घडलं गेलेलं आहे. असं कधीही घडलेलं नाही. कारण बाळ हे 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर जन्माला येतं. मात्र 11 महिने पूर्ण होऊनसुद्धा बाळ जन्माला आलेलं नाही. कोणी म्हणू लागलेलं आहे की बाळ हे पोटामध्येच मरण पावलेलं असेल आणि आईच्या पोटामध्ये उदरात ते मरण पावलं म्हणून तर ते जन्माला आलं नाही. त्याचा घात आईच्या पोटात गर्भामध्ये झाला असेल. दुसरा त्याला म्हणू लागलेला आहे की आईच्या पोटामध्ये मरण पावलेला गर्भ कधीही राहत नाही आणि त्याचा गर्भपात होतो, तो आईपासून वेगळा होतो. पण रावजी मात्र स्वतः पण सर्व वर्तमान जाणणारे होते. त्या बाळाचं अजन्माचं कारण ते सुद्धा जाणणारे होते. पण मनामध्ये विचार करू लागले, माझे गुरु स्वामी नरहर त्यांना बोलावं आणि या अजन्माचा विचार सांगावा. जन्माला निमित्त कारण आहे आणि त्याच्यामुळं स्वामी दर्शन मला होईल आणि तेच मला संबोधन करतील, बाळाचं कथन करतील. असा काही दिवस गेल्याच्या नंतर भाग्याचा उदय आपोआप झाला. स्वामी राज नरहर स्वामी स्वतः सामण गावामध्ये रावजींच्या घरी अनायासे काहीही अट्टास न करता स्वतः आले. श्री गुरूंना पाहिल्याच्या नंतर रावजींना अतिशय आनंद झाला. भावयुक्त अंतकरणानं साष्टांग नमन केलं, पूजा विधान केलं गेलेलं आहे आणि स्वतः रावजी आपल्या गुरुच्या नरहर स्वामींच्या समोर दोन्ही हात जोडून उभे राहिलेले आहेत आणि रावजी ती गर्भाची गोष्ट सांगू लागलेले आहेत. सताईला 12 महिने झाले पण मूल काही जन्माला आलं नाही. स्वामीजी पुन्हा स्वामी हे त्रिकाल ज्ञानी होते, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणणारे आणि म्हणून विनवणी करू लागलेले आहेत. 12 महिने झाले पण तरीसुद्धा बाळ जन्माला आलं नाही. हे अतिशय विपरीत झालेलं आहे आणि म्हणून काय झालं ते सांगावं. 12 महिने आईच्या पोटामध्ये बाळ हे निश्चिंत राहिलेलं आहे आणि म्हणून सर्वांना चिंता वाटू लागलेली आहे. का असं झालेलं असेल? पूर्वी असं या पृथ्वी तलावरती कधीही पाहिलेलं नाही. कारण बाळ आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवसापेक्षा जास्त राहत नाही आणि म्हणून मनामध्ये अतिशय चिंता वाटू लागलेली आहे. आता काय उपाय करावा असं शिष्याचं रावजीचं बोलणं स्वामीजींनी ऐकलेलं आहे आणि स्वामीजी त्यावेळेला हसू लागले. त्यांनी मनामध्ये सर्व वर्तमान त्या बालकाचं जाणलेलं होतं. बाळ रूप आईच्या पोटामध्ये आहे. स्वतः महंत तिथं अवताराला आलेले आहेत. वराह योनीतून मुक्त झाले आणि सांप्रत अशा मनुष्य योनीमध्ये आलेले आहेत. त्यांना पूर्वजन्माचं ज्ञान आहे, पूर्वजन्माचं वर्तमान त्यांना आठवत आहे आणि म्हणून सताईच्या गर्भामध्ये स्वतः भगवंताचं चिंतन करत ते बाळ निश्चिंत राहिलेलं आहे. आईच्या उदरामध्ये राहून स्वतः मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की मी पूर्वजन्मामध्ये योग साधना केली, एकांत ठिकाणी राहिलो, ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली, काम परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो, ज्ञानाचा मार्ग समोर ठेवून आणि मी सर्व रक्षण केलं. शिष्यगणांना मिळवलं, योग अभ्यासाला त्यांना लावलं, यज्ञादी हवन केले आणि या देहाला पावन केलं. काम विषय पूर्ण सोडून वर्ज केला आणि इंद्रियाचं दमन केलं. रात्रंदिवस साधना केली. भूक तहान याचा कधीही विचार केला नाही. त्या भूक आणि तहानेला आपल्या अधीन केलं. स्त्रियापासून कायमस्वरूपी मी अलिप्त राहिलो. एकांताच्या ठिकाणी जाऊन कामाचा विषय निरसून टाकला.
आणि सगळं जीवन परमार्थाला वाहिलं गेलं. खडतर असा योगाचरण केला आणि वाढ साधना केली, परमार्थाला शरीर झिजवलं. सर्व आप्तजनांचा त्याग करून आई वडील बंधुजन सप्तपाशाचं बंधन सर्व छेदून टाकलं आणि भयप्रद अशा ज्या वनामध्ये भीती वाढते अशा वनामध्ये जाऊन राहिलो. शिवशक्तीचं निवासस्थान त्याच काक्रम डोंगर पुण्यवान तिथं जाऊन राहिलो. शिष्यगणांना घेतलं. विवर खोदून आपण तिथं त्या विवरामध्ये त्या गुहेमध्ये योग साधना केली. समाधी अवस्थेमध्ये जी योग्यांना सुद्धा अतिशय कठीण आहे आणि रसनेचा जो रस आहे तो निरस करून टाकला. रस विषयासाठी उदास झालो. षड्रसांना सर्व त्यागलं गेलं आणि योगाची कास धरली. डोळ्यांच्यासाठी बंधन केलं. रूपावरती पाषाण घातलं. जीवमात्राला ऐक्य धरून समचरण पाहिलं. घाणेंद्रियाचा म्हणजे नाकाचा जो विषय आहे त्याला निर्नाशिक केलं. गंध विषयाचा परिपाक केला आणि अजपा असा नियमक साधलं गेलं. नेम साधना केली. कानाचा जो विषय आहे श्रवणेंद्रिय त्याचा शब्द विषय तडीपार केला आणि त्याच्यामुळं अंतःकरण कधी खोचलं नाही. श्रवण निरंतर ब्रह्मबीजाचं राहिलं. त्याच्यानंतर त्वचेचा विषय त्याला निशांत केलं. स्पर्शाचा विषय त्याची भ्रांती विसरून टाकली. गार असेल उष्ण असेल द्वंद्व सर्वावरती पूर्णत्वानं मात गेली. निर्मुक्त या देहाला करण्यासाठी समाधी साधली गेली. प्राणपणाला आकर्षून चित्तवृत्तीला सुद्धा आकर्षिलं गेलं. पण त्या वराह जोडपे हे रतिमान होत असताना पाहिलं गेलं आणि हा देहभान हरपलं गेलं. समाधी सुखाला डाग लागला गेला आणि सर्व साधनेचं तिथं पतन झालं. मनुष्य देहात होऊन सुद्धा पतन झालं आणि त्या वराह योनीला अतिशय नीच अशी पशु योनी त्या योनीला अधःपतन झालं आणि दारुण असं दुःख भोगलं गेलं. जरी कामवासना उत्पन्न नाही झाली तरी तीच जन्मयातना झाली. सायुज्य पद चौगुणानं लाभण्यासाठी मूळ स्थानाला जाण्यासाठी पण वासनेनं मात्र घात केला आणि वासनेमुळंच पशुयोनीमध्ये अधःपतन झालं. अमंगळ असं वराह प्रजात म्हणजे डुकराच्या योनीमध्ये जन्म झाला. त्याच वराह शरीराचं उद्धारण या रावजींनी संपूर्ण केलं. अन्यथा त्या योनीतून बंधनातून सुटका झाली नसती. प्रयत्न करून सुद्धा पशुयोनीतून मुक्त झालो नसतो. रावजीच्या हातून मरण आलं म्हणून माझ्या देहाचं उद्धरण झालं. या रावजींना उतराई होण्यासाठी संतान म्हणून इथं आलो. सतामाई पतिव्रता पावन आहे. तशाच पद्धतीनं रावजी हे सद्भक्त महान आहेत आणि त्यांचं महिमान जाणून संतान मदभाग्याच्या योगी करून झालो. पण एक संदेह मनामध्ये जन्म माझा झाला पुन्हा या पृथ्वी तलावरती आलो आणि वासना जर पुन्हा जागी झाली तर ती मला आपल्या मिठीत घेईल. त्याच्यामुळं ह्या शरीरातून मुक्त होणार नाही. पुन्हा या देहाला बंधन होईल आणि स्वस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण जन्मच घेऊ नये. आपण जर जन्म नाही गेला तर घेतला तर या गर्भामध्येच माझं उद्धरण होईल. जन्माला येण्याचं प्रयोजनच काय आहे तर स्वतःचा उद्धार करायचा आहे असा विचार मनामध्ये केला आणि ते बाळ सताईच्या पोटामध्येच 12 वर्ष पूर्णत्वानं राहिलं आणि त्या
मुळंच ते बाहेर येईना, जन्माला येईना. अशा रीतींनी स्वामींनी हे सर्व वर्तमान जाणलं गेलं आणि श्यामबाळाचं जे जन्ममी विधान आहे ते परिपूर्ण सांगितलं. स्वामी अंतःकरणामध्ये विचार करू लागलेले आहेत की हा श्याम आईच्या पोटामध्ये राहिलेला आहे. 12 महिने पूर्ण झालेले आहेत, पण त्याच्या मनामध्ये संदेह आहे, संशय आहे. पूर्वी द्वापार युगामध्ये शुक महर्षी आपण स्वतः आईच्या उदरामध्ये ठाण देऊन 12 वर्ष राहिले होते आणि तशाच प्रकारचं कथन इथं घडलं गेलेलं आहे. हा बाल श्यामनाथ स्वतः आपण आईच्या उदरामध्ये परिपूर्ण 12 महिने झालेले आहेत. बाळाचा जन्माचा विचार स्वामीजींना सर्व सविस्तर कळाला गेलेला आहे आणि म्हणून या बाळाला आपण संबोधन करावं आणि या पृथ्वी तलावरती याला प्रकट करावं. जन्माचं मुख्य प्रयोजन जे आहे ते मुख्य प्रयोजन संपूर्ण याला सांगावं, बोध करावा. त्याच्यामुळे त्याचं समाधान होईल आणि तोच या पृथ्वी तलावरती जन्म घेईल. जसा वीर अभिमन्यू आपण सुभद्रेच्या पोटामध्ये असताना श्रीकृष्ण भगवंतांनी चक्रव्यूह कसा भेदायचा हे शास्त्राचं ज्ञान त्याला सांगितलं आणि शुक मुनींनी आपण व्यासमुनींचा उपदेश ऐकून 12 वर्ष परिपूर्ण आईच्या उदरामध्ये राहिलेले व्यास महाराजांचा उपदेश पूर्ण होताच शुक महाराजांचा जन्म झाला. तशाच पद्धतीनं आपण स्वतः या श्यामनाथ बाळाला ज्ञान द्यावं असा विचार नरहर स्वामींनी मनामध्ये केलेला आहे आणि स्वामी त्यावेळेला सताई मातेला बोलू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, मी जे बोलतो आहे ते बाळकाच्या जन्मासाठी श्यामनाथ असं त्रिकाल ज्ञानी गत जन्मामध्ये धुळधाण झाली आणि म्हणून संशय मनामध्ये आहे आणि म्हणूनच बाळ जन्माला येत नाही. गर्भामध्ये राहूनच आपण या देहाचं उद्धरण करावं असा संकल्प मनामध्ये धरलेला आहे आणि म्हणूनच बाळ पोटामध्ये राहिलेला आहे. स्वतः पूर्वजन्म आठवून मनामध्ये अतिशय दुःखी होत आहे आणि आतासुद्धा शंका आहे की जन्माला आल्याच्या नंतर बंधन होईल. पण आता मी संबोधन करीन, मी त्याला उपदेश करीन, अट्टहासानं सायासानं प्रयास करून उपदेश करीन आणि मग धर्म कार्य करण्यासाठी तो या पृथ्वी तलावरती प्रकट होईल. असं म्हणून स्वामी आपण बसले गेलेले आहेत. सताईला समोर बसवलेला आहे आणि श्याम हे चेतना चिदघन ज्ञानशक्ती श्यामनाथांना उपदेश निरूपण अतिशय अट्टहासानं स्वामीजी करू लागलेले आहेत. त्यांचं निरूपण ऐकण्यासाठी मग सगळे जे नातेवाईक तेही आलेले आहेत. तशाच पद्धतीने रावजीही आपण अवधान देऊन ऐकण्यासाठी बसलेले आहेत. बालमनाची स्थिती जाणली गेलेली आहे आणि स्वामीराज त्यावेळेला बोलू लागलेले आहेत. शब्द ब्रह्माची गती आलेली आहे आणि तेच गर्भाच्या आतमध्ये प्रवेशला गेलेलं आहे. शब्द ब्रह्म जे स्वतः आपण स्वामीजीच्या मुखातून प्रकट झाले ते गर्भामध्ये पोचले गेले आणि त्या गर्भातल्या बाळाला उपदेश करू लागले. शब्द ब्रह्माचा नाद ऐकला गेलेला आहे आणि त्याच वेळेला श्यामनाथ आईच्या गर्भामध्ये सावध झाले आणि स्वामीचं वचन ऐकण्यासाठी कान टवकारले गेलेले आहेत. श्यामनाथ सावध झालेले आहेत. स्वामी स्वतः बोलू लागलेले आहेत आणि तेच सावधपणानं आईच्या पोटातलं बाळ श्यामनाथ ऐकू लागलेले आहेत. डोळे अर्धे उघडे आणि अर्धे झाकलेले करून स्वामींजींचं जे गुह्य ज्ञान आहे ते ऐकू लागलेले आहेत. स्वामीजी म्हणू लागले, श्यामनाथ बाळा तू सज्ञान आहेस, तुला त्रिकाल ज्ञान आहे, पण तुझ्या मनामध्ये संशय आहे. तू स्वतः 12 महिने पूर्ण झाले तरीसुद्धा आईच्या गर्भामध्ये राहिलेला आहेस. तू जन्माला येत नाहीस. जो तुझ्या मनामध्ये संशय आहे
तो लटकाय खोटा आहे. आणि तीच पूर्वकथा मी तुला सांगतो. तुझ्या मनाचं तुझ्या कानाचं समाधान होईल, तुझे कान तृप्त होतील. तुला असं वाटतंय की मी पतित झालो, योग धारणा मी निश्चित केली, पण उचित झालं नाही. पूर्वजन्मामध्ये मी महंत झालो आणि फलरहित साधना केली. महावाक्य आत्मसात केलं, भगवंताला अंतर्यामी पाहिलं, वासनेला बंधन केलं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, पण काम बाण तो झगटला गेला आणि या वराह योनीमध्ये प्रवेश झाला. आपल्या तप सामर्थ्याच्या योगे करून अतिशय निर्वाण अशी साधना केली. इंद्र आदी करून देवसुद्धा ती तप साधना पाहून त्यांना धाक प्राप्त झाला. मी या त्रैलोकी पावन झालो. निर्वाण समाधी घेत असताना अतिशय दारुण असं विघ्न तिथं निर्माण झालं आणि वराह रूप घेऊन त्या काक्रम वनामध्ये प्रवेश केला. रावनिमित्तानं माझं उद्धरण झालं. मनुष्य जन्मला पावन असा लाभला गेला, पण आता या गर्भातून बाहेर येणार नाही आणि या गर्भामध्येच मी माझा उद्धार करून घेईन. धर्मरक्षणासाठी स्वतः आपण या जमिनीवरती प्रकटावं. सर्व जे सगळं लोक आहेत त्या सर्वांना ज्ञान द्यावं. सर्व दीनजनांना पावन करावं. अष्टांग योग या पृथ्वी तलावरती लोपला गेलेला आहे, तो सायासानं प्रकट करावा. स्वधर्म कौतुकानं वाढवावा आणि मुमुक्ष जनांना ज्ञानप्राप्ती करून द्यावी. अशा स्वत देह संपूर्ण आहे, पंचतत्वाचं अधिष्ठान आहे, पण ममत्व हे दारुण आता वाढलं गेलेलं आहे. योग साधना सगळी लोपली गेलेली आहे. योग मार्ग वाढवण्यासाठी हे शामनाथा तू आपण प्रकट हो. सद्भक्तासाठी सज्ञान कर आणि त्या सद्भक्तांना निर्गुणाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तू दे. द्वैत्य मनुष्यामध्ये वाढलं गेलेलं आहे. स्वस्वरूपाला विसरून गेलेले आहेत. भक्तिमार्गहीन झालेला आहे. जीवाचा अधपतन होऊ लागलेलं आहे. परब्रह्म हे निराकार आहे. एकत्व स्वरूपानं हे चराचर आणि त्यांनाच द्वैताकार वाटू लागलेला आहे. अधर्म माजला गेलेला आहे. वर्णादियाती स्वतः आपण अज्ञानानं विभाजन करू लागलेले आहेत आणि जो अविभाज्य आहे त्याला सुद्धा त्याचं श्रुतीशास्त्राचं चिंतन परब्रह्मेशी वर्णयाती नाही. स्त्री पुरुष हा कल्पांतामध्ये भेद नाही. या चराचरामध्ये निश्चिंत राहून या जीवांना जीवमात्रांना गती देणारा, सगळ्यांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये राहून हे सृष्टीचं चक्र चालवणारा मुरारी आणि त्याचीच ही कुसरी न जाणता, त्याचं महात्म्य न जाणता भिन्नत्व प्रकारांना अवलोकन लोक करू लागलेले आहेत. अज्ञान वाढलं गेलेलं आहे. अंधश्रद्धा अपार अशी दाटली गेलेली आहे. दृढ विश्वास दूर ठेवून दिला गेलेला आहे आणि आपपर सगळे उदयाला आले गेलेले आहेत. सगळ्यांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भगवंत आहे. हे मुळीचं वेद सुप्त विसरले गेलेले आहेत. प्राणीमात्रांचा घात करू लागलेले आहेत. ईश्वराची प्राप्ती होय म्हणून प्राण्यांचा घात करू लागले. आचार धर्म सगळा पूर्ण सोडून दिले. तुळशी माळा भूषणं घातली, कपाळावरती चंदनाचा लेप लावला. तोही कशासाठी लावू लागले तर जगामध्ये मान व्हावा. भगवी वस्त्र धारण करू लागले. डोक्यावरती जटाभूषण आहे, पण अंतःकरणामध्ये नारायण आहे त्याला मात्र जाणलं गेलेलं नाही. लौकिकासाठी हे सगळं चालू आहे.
भगवंताचं स्थान जाणलं नाही. तीर्थाला स्वतः जातात, पण मनामध्ये कामभान ठेवून आणि साधनाची प्राप्ती व्हावी म्हणून कामभानानं प्रवृत्त होऊन साधन प्राप्ती करू लागलेले. फलाची इच्छा मनामध्ये धरून रात्रंदिवस साधना करू लागली. विषयामध्ये मन गुंतलं गेलेलं आहे आणि जन सगळे बेभान झालेलं आहे. श्रुतीशास्त्राचं वाचन करून पंडित जसं बोलतो आहे त्याच पद्धतीचा स्वतःचा गर्व वाढू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं पतन होऊ लागलेलं आहे. अधर्म वाढला गेलेला आहे, अपार असा अधर्म वाढला गेलेला आहे आणि त्याच्यामुळंच योग साधना दुस्तर झालेली आहे. द्वैताचा महापूर आलेला आहे आणि त्याच्यामुळं अधपतनाला लोक जाऊ लागलेले आहेत. वेदांताचं विघटन केलं गेलेलं आहे आणि कुत्र्यासारखे त्याचे लचके तोडू लागलेले आहेत. वेगवेगळ्या पंथांची निर्मिती केलेली आहे आणि स्वतः मूढ रूपानं गुरु पण घेऊ लागलेले आहेत. स्वयंघोषित असे गुरु होऊन स्वधर्माचा अभेर करू लागले आणि निजपंथाचा बडीवार दाखवून लटका थोरपणा दाखवू लागलेले आहेत. अष्टसिद्धी मिळवून आपण अतर्क्यपणाचा चमत्कार दाखवू लागलेले आहेत. ईश्वराचं अधिष्ठान जाणलं नाही आणि स्वतः लटका खोटा गुरु झाला. योगाभ्यास तिळभर सुद्धा येत नाही, 6 शास्त्राची थोरी माहीत नाही, पण महावाक्य लोकांमध्ये उच्चारून गुरगुर असा अहंकारानं करू लागला. स्वतःच शिष्यगण मिळवले गेलेले आहेत आणि लोकांना दाखवण्यासाठी तप करू लागला. त्याच्यामुळं देहाचं बंधन सुटणार नाही, असे लोक नरकाला जातील. अज्ञानी जे लोकांचा मेळा केला गेलेला आहे आणि त्यांना बावळा असा मंत्र अर्पण करू लागलेले आहेत, ज्याच्यामुळं बंधाची आगळ जी आहे कधीच तुटणार नाही आणि पतनाला जावं लागेल. निर्मोही म्हणून आपल्याला घेणारे स्वतः गुरुपण या पृथ्वी तलावरती दाखवू लागले, पण मनातला लोभ मात्र त्यांच्या काही सुटत नाही. तेच अधोगतीचं मूळ आहे. गुरुला गुरुपण राहिलं नाही आणि त्याच्यामुळं जे शिष्य आहेत ते शिष्य बेभान झालेले आहेत. अधर्म या पृथ्वी तलावरती वाढला गेलेला आहे, धर्माचं पतन झालेलं आहे. म्हणून शामनाथ तू प्रगट हो, धर्मविस्तार पूर्ण करण्यासाठी तुला यावंच लागेल. पूर्वजन्मामध्ये तू स्वतः पण साधना केलेली आहे, अतिशय निर्वाण अशी साधना केली, तुझं महिमान जाणलं गेलेलं आहे आणि ईश्वर स्वतः तुझ्यावरती प्रसन्न झाला. पूर्व आयुष्यातली साधना, ब्रह्मचर्य व्रताचं केलेलं पालन म्हणून भगवंत तुझ्यावरती प्रसन्न झाले आणि तुझ्या जन्माचं प्रयोजन केलं. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी तुला मानव जन्म दिला. प्रपंच सायासानं करून जनसन्मार्गाला तू लाव. प्रपंचामध्ये विवेक ठेवून सत्कर्म आचरण करावं आणि सायुज्यता ही चोख प्राप्त होते. स्वर्ग लोकाच्या ठिकाणी जाण्यासाठी, भवसिंधू पार करण्यासाठी तूच नावाडी हो आणि भक्तांची नाव पैल तीराला ने. म्हणूनच तुला हा अवतार दिला गेलेला आहे. ईश्वर अवतार तूच आहेस. मनुष्य रूपानं या पृथ्वी तलावरती ये. अधर्म असुराचं निर्दाळन कर आणि भक्तांना या भवाब्दीतून पार कर. धर्माचं रक्षण करून अधर्माचा नाश कर. स्वधर्म वाढून भक्तांचं पालन कर. जसा नृसिंह स्वतः आपण हिरण्यकशिपूचं विदारण करून भक्त प्रल्हादाला रक्षिलं गेलं आणि तशाच पद्धतीनं तू कर. अधर्मरूपी हिरण्यकश्यप या पृथ्वी तलावरती मातलेला आहे आणि म्हणून त्याचा समारोप करण्यासाठी
पुण्याचं माप वाढवण्यासाठी स्वतः निज रूपानं येऊन तूच मनामध्ये विचार कर, जन्माचं प्रयोजन काय आहे. परब्रह्म परमात्म्यानं हे जन्माचं प्रयोजन केलेलं आहे. तू या धरेवरती, या पृथ्वी तलावरती प्रगट हो. सूरगण देवगण आपली वाट पाहत आहेत. हे जाणून सुभट असा जो जन्म आहे तो जन्म तू प्राप्त करून घे. दत्त संप्रदाय क्षीण झालेला आहे, त्यालाच चेतना देऊन नाव लौकिक वाढव आणि भक्ताचा उद्धार कर. सताई आणि रावजी मनामध्ये अतिशय चिंता करू लागलेले आहेत. त्या चिंतेचं हरण कर आणि तू स्वतः अवतार घे. गर्भामध्ये राहून म्हणतो की मी उद्धरून जाईन, पण हे सगळं स्वार्थाचं लक्षण आहे. हेच तू श्याम बाळा जाणून घे. स्वतः उद्धरून जातील हे स्वार्थाचं लक्षण आहे. जनांना पावन केल्याच्या नंतर हे भूषण त्रिलोकीचं आहे. आणि म्हणून तू श्यामनाथा ही विधी संचिता जाणून धर्म कार्य करण्यासाठी प्रकट हो. तुझ्या मनातली शंका सोडून दे आणि या सकळ संदेहाला, या शंकेला सोडून तू प्रकट झाल्याच्या नंतर विधाता ब्रह्मदेव प्रसन्न होईल. कारण त्यानं जे कार्य ठरवलेलं होतं ते कार्य पूर्ण झालं, म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद होईल. अशा रीतीनं स्वामीजी आपण श्यामनाथाला उपदेश करू लागलेले आहेत. जो गर्भामध्ये 12 महिने पूर्ण झालेले आहेत आणि हे स्वामीजीचं सगळं वचन बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथांचं मनाचं समाधान झालं आणि मग विश्वास ठेवला गेलेला आहे की जन्माचं प्रयोजन काय आहे, जन्माचा मुख्य हेतू काय आहे. माझ्यावरती कृपा केली आणि ईश्वरानं या गर्भयोनीमध्ये घातलं. जीव जे आहेत त्या नारी नरांचा उद्धार करण्यासाठी एवढी खटाटोप केलेली आहे. स्वधर्म वाढवण्यासाठी भगवंतानं माझी नेमणूक केली आणि मला या मनुष्य योनीमध्ये जन्म दिला. मी धर्माचा प्रचारक आहे. पूर्वजन्मीमध्ये साधन केलं आणि म्हणूनच अतिशय प्रेमानं मला या मनुष्य योनीमध्ये जन्माला घातलं. आता मी या आईच्या पोटामध्ये राहणार नाही, एक क्षणसुद्धा राहणार नाही. धर्माचं प्रतिपालन करण्यासाठी मला फिरून जन्म दिलेला आहे आणि तोच वसा घेऊन मी या पृथ्वी तलाचं रक्षण करीन, जनांचा उद्धार करीन असा विचार केलेला आहे. मन आनंदित झालेला आहे. अधर्माचं हनन करण्यासाठी मी या पृथ्वी तलावरती अवतार घेईन. ही बाळाची खूण स्वामींनी जाणली गेलेली आहे. आणि मग स्वामी रावजींना म्हणू लागलेले आहेत की आता इथून आपण निघून जावं, कारण आता बाळाचा जन्म होईल. स्वामीजींचं असं बोलणं ऐकलेलं आहे. सगळेजण अचंबित झाले, आश्चर्य करू लागले, म्हणू लागले हे अतिशय अद्भुत महिमान आहे आणि हे मात्र आम्हाला कळालं नाही. बाळकाचा जन्म होत नाही आणि म्हणून आम्ही चिंतामग्न झालो होतो, चिंताग्रस्त झालेलो होतो. पण स्वामींनी स्वतः आपण गर्भामध्येच बाळाला ज्ञान दिलं. आईच्या पोटामध्ये बाळ आहे, स्वामीजींनी त्याला दिव्य ज्ञान दिलं. हे साधारण नाही तर दैवगुणी असं बालक आहे. गर्भामध्ये असताना सुद्धा आपण श्यामनाथ हे त्रिकाल ज्ञान जाणणारी आहेत आणि हेच स्वामींचं वचन सत्य आहे. नृसिंह भगवान प्रगटला गेलेला आहे. आम्ही शंका घेतली की बाळ पोटामध्येच मरण पावलेला असेल, 12 महिने पूर्ण झाले तरी सुद्धा बाळाचा जन्म होत नाही, म्हणून आमच्या मनामध्ये शंका आलेली होती. पण आता मात्र आमचा संशय सगळा संपलेला आहे. बाळाचं सगळं चिन्ह कळून आलेलं आहे.
या सताईच्या पोटी स्वतः नृसिंह भगवंत येऊन राहिले गेलेले आहेत. स्वामींना आपणच पाचारलं गेलं आणि स्वामी म्हणू लागलेले आहेत की आपण आता सगळे इथून दूर निघून जाऊ. श्यामरत्न जन्माला येईल, स्वधर्माचं रक्षण करील. पुरुषगण सगळे पुरुष मंडळी दूर गेल्याच्या नंतर फक्त स्त्रिया तिथं राहिल्या आणि त्याच वेळेला सताईला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. श्यामनाथांचा जन्म होण्यासाठी दास सद्गुरूंचा दास ग्रंथकर्ते सांगतायत की देवीदास असं माझं नाव आहे आणि जे माझ्या गुरूंनी माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट केलं तेच स्वतः ग्रंथ ज्ञान लिहिलं गेलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये नाथांच्या जन्माचं कथन होईल आणि तिसऱ्या वर्षी ते आपण गीतेचा उच्चार करतील. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्यातील लाघव परिसोत श्रोते स्वयमेव सप्तमो अध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. कुंडलीकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय.